श्री स्वामी समर्थ समर्था रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। मंडळी, मी आज शेतातून आणली आहे एक रानभाजी, गावरान भाजी। तुमच्याकडे असेलही किंवा नसेलही, परंतु ही भाजी आणि चवळीची भाजी एकदम सेम असते, परंतु याची टेस्ट वेगळी असते आणि त्या भाजीची टेस्ट वेगळी असते। हे पहा, एकदम शेतातली ताजी भाजी घेऊन आलेली आहे मी। आता ती मी निवडून घेणार आहे। त्याचा शेंड्याकडचा भाग घ्यायचा, जास्त असा जाड भाग घ्यायचा नाही, निबर लागते भाजी, खायला चव देत नाही, म्हणून शेंड्याकडचा फक्त पाल्याचा भाग घ्यायचा आणि थोडासा कोवळा शेंडा घ्यायचा। छान अशी निवडून घ्यायची। हे पहा, मी छान अशी निवडून घेतलेली आहे भाजी। त्यानंतर एक 4 ते 5 पाण्याने याला धुवायचे आहे, कारण पावसामुळे शेतातील माती पूर्ण या भाजीवरती बसलेली आहे। खुरपताना जर शेतामध्ये ही भाजी असेल तर मला तर खूप आनंद वाटतो। तुम्हाला काय वाटते मला नाही माहिती, परंतु शेतात ही भाजी खुरपता खिशामध्ये जमा करून ठेवायची आणि घरी गेल्यानंतर अशी छान बनवून खायची, याचा आनंदच खूप वेगळा असतो। मी 4 ते 5 पाण्याने भाजी धुतली आणि आता नितळण्यासाठी चाळणीमध्ये ठेवलेली आहे। त्यातलं पूर्ण पाणी असं काढून घ्यायचं, निथळून घ्यायचं, म्हणजे भाजीचा एकदम असा ओला लगदा होत नाही। हे पहा, भाजी नितळण्यासाठी ठेवली, तोपर्यंत आपण मीडियम साईजचे 2 कांदे चिरून घेणार आहोत। कोणत्याही पालेभाजीला आपण कांदा घालत नाही आहोत, परंतु या भाजीला कांदा घालतो आणि घालावाच लागतो, कारण याला कांद्याने इतकी छान टेस्ट येते की बास रे बास। आम्ही नेहमी करतो, या सीझनला आम्ही महिना ते 1.5 महिना सारखं खात असतो। ही भाजी खूप आवडते मला। मी गावी आले ना की या महिन्यात मला खूप आवडते। दुसरी भाजी जरी बनवली असली तरी पण मी भाकरी झाल्यानंतर तव्यामध्ये थोडीशी भाजी बनवतच असते। नंतर हिरव्या मिरचीचे देठ काढून घ्यायचे, 5 ते 6 मिरच्या घ्यायच्या। आम्हाला जास्त तिखट खायला आवडतं, गोड आवडत नाही आमच्या साहेबांना, त्यामुळे मी मिरच्या जास्त घेतलेल्या आहेत। सो तुम्ही तिखट बघून घ्या, ही भाजी तिखट पण छान लागते। त्यानंतर हा गावरान लसूण आहे, माझ्या मम्मीने दिलेला। मम्मीकडे गेलं की काहीतरी वानवळा नक्कीच येतो, कधीच मला रिकाम्या हाती लावत नाही। तिने मला 4 ते 5 लसणाच्या गड्ड्या दिलेल्या आणि याची फोडणी जर देताल तुम्ही भाजीला किंवा वरणाला तर खूपच छान, सुंदर, अप्रतिम लागते। हे पहा, मला जास्त करून लसूण, गावठी लसूण खूप आवडतो। मी प्रत्येक भाजीला फोडणी दिल्याशिवाय मी भाजी कोणती करत नाही। हे पहा, आता आपण कढई थोडीशी गरम करून घेतली, त्यामध्ये आपण धुवून घेतलेली भाजी घातली। भाजी घातली की थोडीशी वाफवून घ्यायची, उलती फालती करायची, अशी छान अशी वाफवून घ्यायची दोन्ही साईडनं। जास्त पण शिजवायची नाही, याचा गाळ करायचा नाही। गाळ जर केला तर तुम्हाला टेस्ट देणार नाही, त्यामुळे अलगदीला शिजवायची आहे। नॉर्मल कच्ची ठेवायची, अशी नॉर्मली शिजवून घ्यायची आहे। त्यानंतर ही भाजी काढून घेऊ आपण आणि त्याच कढईमध्ये 2 चमचे तेल घालायचं। तेल तापलं की लगेच त्यामध्ये आपण चिरलेली मिरची आणि सोललेला लसूण घालायचा, छान अशी फोडणी करायची। थोडासा लसूण तडतडला की त्यामध्ये आपण बारीक चिरलेला कांदा घालायचा, छान तपकिरी सोनेरी रंगावरती असा भाजून घ्यायचा, कांदा परतवून घ्यायचा। कांदा परतला की त्यामध्ये आपण शिजवून घेतलेली भाजी घालायची। भाजीमधलं पाणी वगैरे काढायचं नाही, नाहीतर त्यामध्ये असणारे जीवनसत्व आणि त्याची टेस्ट हे निघून जाते, त्यामुळे अजिबात पाणी काढायचं नाही। तशीच आपण त्यामध्ये घालणार आहोत आणि मस्त परतवून घेणार आहोत। छान अशी परतवून घेतली। आता चवीप्रमाणे मीठ घालूयात। मीठ घातलं आणि इकडून तिकडून हलवायची, बस आपली भाजी तयार झाली आहे।
कोणाकोणाला माझी ही गावरान रेसिपी आवडली, लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन क्लिक करा. या मग गरम गरम भाजी आणि भाकरी खायला. यासोबत आपण बाजरीच्या ज्वारीच्या भाकरी खाऊ शकता. चपातीपेक्षाही छान ही भाजी भाकरीसोबत लागते. त्यामुळे भाकरीसोबत ट्राय करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.